मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये महारत्नाची 41 एकर जमीन खरेदी केल्याप्रकरणी विकल्याप्रकरणी जे आहेत ते शीतल तेजवानी यांच्यावरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज दुपारी शीतल तेजवानी हिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतो की शीतल तेजवानी हिची मेडिकल टेस्ट केल्यानंतर आता तिला जे आहे पोलिसांनी अटक केलेली आहे। आता पोलीस मुख्यालयामध्ये जे आहे शीतल तेजवानी हिला आणण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतो की आताची सर्वात मोठी बातमी आहे शीतल तेजवानी जी आहे या प्रकरणामधली मुख्य सूत्रधार आहे। त्याच्या सुधीर दादा परत ट्रान्सफर हे शांत रे सर थांबा एक मिनिट आज दिनांक 3 डिसेंबर 2025 या दिवशी पोलीस स्टेशन खडक रजिस्टर नंबर 522 या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशन यांना अटक करण्यात आलेली आहे। सर आज चौथला दोष तिच्यावर सिद्ध झाला। अटक करण्याचं कारण काय? अटकेच्या कारणाचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट त्यांना देण्यात आलेले आहेत। मुंडवा या ठिकाणचे सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीचे असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना वेळोवेळी चौकशीकरिता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना अटक काही डॉक्युमेंट जे दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट चालू आहे। आता तेजवानी यांचा तपास चालू आहे। त्यांच्या तपासात जे जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला जाईल। एक हिंदी दिग्विजय पाटीलची चौकशी कधी होणार? त्याला आपण तेजवानी काही उत्तर आलंय का? सर बोला। आज दिनांक 3 डिसेंबर 2025 पुलिस स्टेशन खड़क गुना रजिस्टर 525/25 इसमें आरोपी शीतल तेजवानी इनको अरेस्ट किया गया है और आगे का तपास चालू है। ग्राउंड के अरेस्ट के बारे में उनको पूरी मालूमात दी गई है। मुंडवा में शासन की 43 एकर्स जो जगह है जो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के पास है, उसके बारे में उन्होंने इलीगल तरीके से खरीदी किया है। इसीलिए जो भी हमारे सामने एविडेंस आए हैं उसी तरह उनको आज अरेस्ट किया। सर एक या प्रकरणात अनेक आरोपी आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दिग्विजय पाटील या संदर्भात तेजवानी यांच्याकडे सखोल चौकशी केली जाईल आणि पुढे जशी जशी नावं त्याचबरोबर एव्हिडन्स समोर येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई। आज हिंदीमध्ये द्या सर। पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर महारत्नाची जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असणाऱ्या शीतल तेजवानी हिला आज पुणे पोलिसांनी 4:30 वाजता जे आहे ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी सोबत जो व्यवहार झालेला होता, या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 40 एकर जमीन जिची बाजार मूल्य जर पाहिलं तर 1800 कोटी रुपये आहे, ती केवळ 300 कोटींमध्ये खरेदी केली होती। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची जी अमेडिया कंपनी होती त्या अमेडिया कंपनीचं भाग भांडवल केवळ 1 लाख रुपये होतं। यामध्ये 99,000 रुपये पार्थ पवार यांनी ट्रान्सफर केले होते, तर 1,000 रुपये केवळ जे पार्थ पवारांचे मामेभाऊ आहे दिग्विजय पाटील यांनी ट्रान्सफर केल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि या प्रकरणामध्ये
ज्यावेळेस गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये जर पाहिलं तर दिग्विजय पाटील जे की पार्थ पवार यांचे भागीदार आहेत, त्याचबरोबर शीतल तेजवानी हिने जे महार वतनदार होते त्यांच्याकडनं पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याने त्यानंतर या जमिनीचा व्यवहार जो आहे ॲमेडिया कंपनीसोबत केलेला होता, त्यामुळे तिच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर दुय्यम निबंधक असणाऱ्या रवींद्र तारू यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता। या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी शीतल तेजवानी हिची जी आहे 2 वेळा चौकशी केली आणि त्यानंतर आज परत एकदा तिची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर तिच्या विरोधात सबळ पुरावे सापडल्याच्यानंतर आढळल्याच्यानंतर पुणे पोलिसांनी तिला आज 4:30 वाजता ताब्यात घेतलं होतं। या प्रकरणामध्ये सुरुवातीला तिचं मेडिकल करण्यात आलं आणि त्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिची सध्या चौकशी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सध्या केली जाते। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे पार्थ पवार आहे जे की अजित पवार यांचे पुत्र आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल सुद्धा एकंदरीत या निमित्तानं जो आहे तो उपस्थित केला जातोय। दुसरी एक या प्रकरणामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे आता या प्रकरणामध्ये जरी आता शीतल तेजवानी हिच्या विरोधात या आधीच गुन्हा दाखल झालेला आहे, तिला आता अटक सुद्धा करण्यात आलेली आहे, परंतु दिग्विजय पाटील या ॲमेडिया कंपनीमधले जे भागीदार होते आणि ज्यांच्यामध्ये व्यवहार झालेला होता, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यामध्ये व्यवहार झालेला होता। शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे, परंतु आता दिग्विजय पाटील जे की ॲमेडिया कंपनीमध्ये भागीदार होते त्याला कधी अटक केली जाणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरोडेकरसह राजरत्न झोन, हे टॉप न्यूज मराठी, पुणे।